नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अखेर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार राम भदाणेंच्या हस्ते जवानांचे उपोषण स्थगित। धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ तेवरे। भारतीय जवानांच्या न्याय हक्कासाठी राजशिष्टाचार व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी भेट घेऊन धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन दिले। भारत देशातील जवानांवर अन्याय होत आहे, त्यामुळे दिनांक 21 जानेवारी 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धुळे येथे जवान चंदू चव्हाण धुळे, जवान अनंता संभाजी बोदक, जवान योगेश हिम्मतराव कुटे आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषणाला देशातून अनेक जवान पाठिंबा देत धुळे येथे आले आहेत। याबाबत नामदार जयकुमार रावल, पालकमंत्री तसेच खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, धुळे लोकसभा खासदार यांची प्रत्यक्ष भेट घेतली। जवान चंदू चव्हाणांच्या पत्नी गायत्रीताई चव्हाण, रिटायर जवान नामदेव येळवे, धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी सेना आणि अर्धसेनेतील जवानांच्या समस्यांचा पाढा पालकमंत्री आणि खासदार यांच्या समोर मांडला। यावर पालकमंत्री आणि खासदार यांनी आश्वासित केले। यावेळी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे, ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते, जवान पी नरेंदर, जवान विष्णू साहेबराव लक्कस, जवान गोतमारे, वंदनाताई थवाळ आणि कल्पनाताई गोरे उपस्थित होते। आज दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता पालकमंत्री साहेबांनी उपोषण स्थळी भेट देऊन जवानांच्या समस्याविषयी 28 जानेवारी रोजी मंत्रालय मुंबई येथे जवानांच्या वतीने धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांना भेटण्यासाठी बोलवले आहे। दिनांक 30 जानेवारी रोजी देशाचे केंद्रीय रक्षा मंत्री यांच्यासोबत चर्चा करून न्याय देण्याचे आश्वासन पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी दिल्याने पालकमंत्री नामदार जयकुमार रावल साहेब, आमदार अनुप अग्रवाल साहेब, आमदार राम भदाणे साहेब यांच्या हस्ते उपोषण सोडून तात्पुरते आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे। जवानांनी देशात पहिली न्याय यात्रा दिवा शहरात काढून प्रत्येक वेळी सहकार्य करून न्याय मिळवून दिल्याने धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, ऑल इंडिया पॅन्थर सेना तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे पोलीस प्रशासनाने मनपूर्वक आभार मानले आहेत। मला धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपले आर्मीचे काही जवान, काही रिटायर्ड जवान, काही सर्व्हिसमधून बदलत जवान या सगळ्यांचं उपोषण मागच्या 25 दिवसापासून चालू होते। 6 दिवसात 21 तारखेपासून चालू होते आणि आपले जवान सामान्य माणूस कोणी उपोषण करतो, काही त्यांच्या बाबतीत त्याची व्यथा नाराजगी आहे, त्याचा मार्ग काढण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या सरकारचा भाग म्हणून आमची मी त्यांना भेट दिली आणि सारे माझे परिचित जातील कार्यकर्ता म्हणून या सगळ्यांची माझी ऋणाला झालेली। मी देशाचे संरक्षण मंत्री यांना स्वतः भेटणार, यांचे जे काही अडचणी, यांचे जे काही समस्या आहेत या मी मांडल्या ना, यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, वेगवेगळे केस आणि थोडंसं त्यातलं कधी त्यांचं म्हणणं आहे आमच्यावर अन्याय झाला आणि त्याच्या माध्यमातून थोडीशी समन्वयाची भूमिका, तर सहानुभूतीची भूमिका आमच्याबद्दल असली पाहिजे होती, कारण 10-15 वर्ष त्यांनी वेगवेगळे काम केले। अर्थात हा सगळा गोष्टीच्या अंतर्गत भाग आहे, परंतु ज्या जनतेचा आवाज आहे, भूमिका आहे, माहिती आहे, त्याचं काही सांगणं आहे ते जरूर यथा योग्य कानापर्यंत पोचलं पाहिजे। देशाच्या सर्वोच्च पदावर संरक्षण मंत्री बसले, त्याच्या कानापर्यंत विषय टाकून ग्रीव्हन्स रिड्रेसल मेथड जी आहे, एखाद्याची समस्या असेल, अडचण असेल, त्याला अडचण मांडण्याची सुद्धा एक न्यूट्रल भूमिका, त्याच्यामध्ये त्यांची जी मागणी होती की काही सिव्हिल IAS अधिकारी असतील, अजून काय अधिकारी असतील, असे सुद्धा त्या कोर्टामध्ये बसले पाहिजे। जो अधिकारी त्यांच्यावर कायदे कारवाई करेल आमच्यावर अन्याय होता अशी त्यांची भूमिका होती। त्या भूमिकामधून काही मार्ग आहे का, व्यवस्था आहे का, या संदर्भातली चर्चा करण्यासंदर्भात ही भूमिका मिळते। MIDC मधील त्या ठिकाणी रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे बैलगाडी आहे ते पाण्यामध्ये घेऊन जातात। त्या मार्ग आपल्या माझ्याकडे झाला आहे, पण आता झाडाची MIDC दैवल गावले काय जिथे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अडचणीमुळे
सामान्य शेतकऱ्यांना जिथे अडचणी येत असेल, लोकांना अडचणी येत असेल, त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. आणि धुळे जिल्ह्याचं शासन म्हणून आम्ही हे सर्व प्रशासन म्हणून त्याच्यामधून 100% मार्ग काढून त्या लोकांनी न्याय दिला. भारत माता की